मुंबईच्या महापौरांकडे 227 वॉर्डमध्ये बाल संरक्षण समित्या स्थापन करण्याची मागणी भाकर फाउंडेशन तर्फे करण्यात आली आहे। भाकर फाउंडेशनच्या शिष्टमंडळाने आज बृहन्मुंबई महानगरपालिकेत महापौर रितू तावडे आणि विरोधी पक्षनेत्या किशोरीताई पेडणेकर यांना मुंबईतील सर्व 227 वॉर्डमध्ये कायदेशीर वॉर्ड बाल संरक्षण समिती स्थापन करण्याबाबत निवेदन देण्यात आले। राज्यात वाढत्या बाललैंगिक शोषणाच्या घटना आणि बालसुरक्षेच्या गंभीर प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर महिला व बालविकास विभागाच्या 10 जून 2014च्या वॉर्ड बाल संरक्षण समितीचा शासन निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली। तसेच मुंबईतील सर्व 227 नगरसेवकांना बालहक्क आणि पोक्सो ऍक्ट विषयक प्रशिक्षण देण्याचीही मागणी यावेळी करण्यात आली। महापौर आणि विरोधी पक्षनेत्यांसोबत बालकांच्या सुरक्षेच्या मुद्द्यांवर सखोल चर्चा झाली। महापौरांनी हा विषय तातडीने अंमलात आणण्यासाठी सकारात्मक पावले उचलण्याचे आश्वासन दिले, तर विरोधी पक्षनेत्या किशोरीताई पेडणेकर यांनी हा विषय सभागृहात मांडून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले। या निवेदनासोबत विधायक भरती संस्थेने तयार केलेली बाल संरक्षण समिती माहिती पुस्तिका भेट म्हणून देण्यात आली। यावेळी भाकर फाउंडेशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट दीपक सोनवणे, नगरसेविका प्रीतीताई साटम, कुर्लाच्या नगरसेविका प्रवीणाताई मोरजकर, स्वीकृत नगरसेविका माधुरीताई मांजरेकर, भाकर फाउंडेशनचे नामदेव येडगे, सुमित कांबळे आणि मयूर जाधव उपस्थित होते।